आमच्या घरात उन्हाळ्यात जेव्हा पण चिकनचा बेत असतोय त्यावेळी मला हे सोलकढी बनवायलाच लावतात. ही पाचक सोलकढी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते, याशिवाय पित्तशामक आहे. आता एका ओल्या नारळाचे पाठीमागची साल काढून तुकडे करून घेतले. ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातले. यामध्ये एकच हिरवी मिरची घातली, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरे आणि पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. आता काय करायचं, एखादा बाउल किंवा पातेलं घ्या, यावरती चाळण ठेवा, यावरती एखादा पातळ कपडा ठेवायचा. आता वाटलेलं खोबरं आणि यावरती मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी ओतलं आणि यातलं नारळाचं दूध पूर्ण पिळून काढलं. सेम प्रोसेस आपल्याला अजून एकदा करायची आहे. हा नारळाचा चोथा मिक्सरच्या भांड्यात घातला, यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि परत वाटून यावरती थोडं मिक्सरचं भांडं धुवून पाणी ओतून पूर्ण दूध पिळून काढलं. तर एकदम दाटसर असं नारळाचं दूध निघलंय. तर हा मी चोथा फेकून दिला होता, कारण यामध्ये काहीच अर्क उरला नव्हता. आता या काढलेल्या नारळाच्या दुधामध्ये चवीनुसार मीठ घातलं. इथं मी पाववाटी कोकम आगळ घातली आहे, यामुळे सोलकढीला रंग छान येतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान सगळं मिक्स करून घेतलं. आता ही सोलकढी जेवायच्या आधी थंड व्हायला फ्रीजला ठेवली होती आणि ही सोलकढी हॉटेलपेक्षा सुद्धा जबरदस्त झाली आहे. सोलकढी आवडली असेल तर जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.